पुरस्कार दिला जातोय. संघाचा शिलेदार संघबांधणी केली, संघाच्या जबाबदाऱ्या त्यांनी योग्यरित्या पार पाडल्या. पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाले, परंतु पहिल्या मॅच मध्ये शिकले आणि म्हणूनच घडताना पाहायला मिळतोय त्यांचा संघ. जबरदस्त कामगिरी आणि त्याच कामगिरीवरती इथे त्यांना सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. दर्पण आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. लगेच टॉस साठी यायचंय दोन्ही संघ कर्णधार. येस दर्पण आचरेकर, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच टॉस होईल इथे. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. ओके, टॉस होतोय. गोपाळ भट्टा आणि एका बाजूने आपण पायस सेलमेड यांना पाहतोय. दोन बलाढ्य संघ, आजच्या दिवसातील शेवटचा सामना, महत्वाचा सामना असणार. सामना 6 षटकांचा सामना असणार आहे. टॉस इथे केला जातोय. टॉसचा कॉल दिलाय गोपाळ भट्टे यांनी. टॉस इथे जिंकलाय. कॅडबरी क्रिकेट क्लब मसूरी क्रिकेट टीमने टॉस जिंकला. पायस, काय डिसिजन असणार आहे आणि कशा प्रकारे या मॅचची तयारी असणार आहे? आम्ही टॉस नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणार. टॉस जिंकला, टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारला. आता समोर गोपाळ भट्टा हे यशस्वी कर्णधार, गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय. कसं म्हणजे काय रणनीती आखलात आपण या मॅचसाठी? पहिल्या मॅचमध्ये आम्ही त्यांच्यासोबत खेळलो होतो, थोड्याशा चुका झाल्या होत्या फिल्डिंगमध्ये, पण ह्या मॅचमध्ये आम्ही चांगला करण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपल्याकडे वेळ कमी आहे. बेस्ट ऑफ लक. त्यानंतर आपण गोपाळ भट्टे यांच्याकडे वळणार आहोत. सर, शेवटचा मुकाबला आहे, संध्याकाळच्या सत्र आहे. आपण टॉस हारलात आणि टॉस जर आपण जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता? आम्ही बॅटिंगच घेतली असती, कारण संध्याकाळच्या टायमाला शक्यतो बॅटिंगच घेतो. टॉस जिंकून आपण बॅटिंग घेतलं असतात. आपल्याकडे फिल्डिंग करणारी टीम फिल्डिंगसाठी सज्ज आले. आपल्याकडे बेस्ट ऑफ लक असणार आहेत. नक्कीच महत्त्वाचा सामना, दोन बलाढ्य संघ, दोन ताकदवर संघ, आजच्या दिवसातील शेवटचा सामना. एका बाजूने आपल्याला पाहायला मिळणार फ्रेंडशिप चेंदवन संघ, जो गोपाळ भट्टे यांच्या नेतृत्वाखाली खेळतोय. दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळणार आहे कॅडबरी क्रिकेट क्लब मसूरी हा क्रिकेट संघ. दोन बलाढ्य संघ, ताकदवर संघांची लढत. टॉस जिंकलाय कॅडबरी क्रिकेट क्लब मसूरी क्रिकेट टीमने. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि बॅटिंगचं आमंत्रण दिलंय फ्रेंडशिप चेंदवन क्रिकेट टीमला. धन्यवाद. थँक्यू प्रसादजी चाळके सर. आजच्या दिवसातील शेवटची मॅच, दुसरी मॅच याच संघांमध्ये रंगली होती. आता ही शेवटची मॅच देखील याच संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त मॅच होणार यात शंका नाही आहे. या पहिला मॅच, या आधी त्यांच्याबरोबर जेव्हा खेळला गेलेला सामना होता तेव्हा त्या मॅच मध्ये फ्रेंडशिप चिंदवन संघाने विजय मिळवला होता कॅडबरी मसूरी संघाच्या विरोधात. या मॅच मध्ये तोच इतिहास जोडवला जाईल का हे देखील आपल्याला पाहायचंय. आजच्या दिवसातील शेवटची मॅच, महत्वाची मॅच पाहायला मिळते. जबरदस्त मॅच होणार यात शंका नाहीये. एका बाजूला पाहायला मिळतील फ्रेंडशिप चेंदवन गोपाळ सरांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय कॅडबरी क्लब मसूरी संघ. दर्पण आचरेकर एक युवा स्टारकास्ट खेळाडू आणि एका बाजूला एक्सपिरियन्स खेळाडू, यांच्यामध्ये एक द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते. कोणता संघ बाजी मारेल हे देखील पाहायचं. स्क्रीनवरती गोपाळ भट्टा सर आणि त्यांच्या साथीला कोण आहे? चला स्पीडअप करायचं आहे आपल्याला. दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. बॅल लाईटचं अपील इथे मान्य केलं जाणार नाहीये. चला स्पीडअप करायचं आहे.
यस, सामन्याला सुरुवात होते. ही महत्वाची मॅच आणि या महत्वाच्या मॅच मध्ये जबाबदारी स्वीकारली आहे. पहिलं षटक घेऊन येण्यासाठी दर्पण आचरेकर, मॅन फ्रॉम आचरा. आचऱ्याचा गोलंदाज दर्पण आचरेकर. पहिला चेंडू हवेमध्ये, पहिल्या चेंडूवरती विकेट येईल का? उत्तर आलंय हो. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. संघाला बसलेला मोठा धक्का. पहिली विकेट शातीर दिमागने इथे मात्र गोलंदाजीसाठी आले. पहिल्या षटकामध्ये दर्पणला आपण पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या भुवया उंचवल्या त्या, परंतु दर्पणने सांगितलं निश्चितच माझीच गरज आहे संघाला पहिल्या षटकामध्ये, कारण का मी देखील चांगलं लेदर बॉल क्रिकेट खेळलोय, मी देखील चांगल्या प्रकारे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अधिराज्य केलंय. माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स आहे या फलंदाजाला रोखण्याचा आणि तो रोखणारा चेंडू त्याच्या माध्यमातून पेश केला आणि म्हणूनच गोपाळ भट्टा इथे मात्र बॅक टू द पेव्हलियन. गोल्डन डकचा शिकार पहिल्या चेंडूवरती शिकाऱ्यांनी मिळवली. मॅन फ्रॉम परुळा गुरु मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतंय. मॅन फ्रॉम परुळे, माफ करा, मॅन फ्रॉम परुळे गुरु बेडी मैदानाच्या आतमध्ये ते देखील आलेत. लवकर यावं लागले या खेळाडूला. ओहो, चांगला चेंडू फ्लिक केला. दुसऱ्या चेंडूवरती संधी निर्माण झाली होती. या पहिल्या मॅच मध्ये चुका केल्या होत्या, या मॅच मध्ये देखील त्याच क्षेत्ररक्षणामध्ये चुका करतायत. इथे संधी होती, पाहायचंय तिसऱ्या पंचांकडे जातील का विचार मंथन केलं जात आहे. पाहायचंय, वेळ घेतायत, निर्णय काय येईल. तिसऱ्या पंचांकडे धावा घेतलाय आणि तिसरे पंच बिझी होताना पाहायला होतील. फ्लिकचा फटका केला, चेंडू हातातून निसटला, थोडस घसरले देखील. त्यानंतर कीप रोलिंग हृदयाचे ठोके वाढतायत आणि इथे आलाय तो निर्णय. पाहायचंय तिसरे पंच. इट्स नॉट आउट, कारण का सेफ लँडिंग झालंय. आपण स्क्रीनवरती देखील पाहतोय. फ्लिकचा फटका केला, क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये विकेटची संधी होती, फेकी थोडीशी लेट आली आणि तिथेच सेफ लँडिंग झालंय आणि म्हणूनच या चेंडूवरती थोडस खतरा टळलाय. परंतु भीती ही फलंदाजाच्या मनामध्ये जरूर पाहायला मिळते, कारण का दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली असती. सलगचे 2 चेंडू इथे विकेटसाठी प्रयत्न केले गेले होते, परंतु इथे क्षेत्ररक्षकांची साथ. ज्या चुका आपण पहिल्या मॅच मध्ये केल्या आहेत त्या चुका आपण या मॅच मध्ये देखील करतोय. पहिली मॅच पराभूत झाला तरी संधी होती, ही मॅच पराभूत झाला तर संधी नाहीये. इथे बॅक टू द पेव्हलियन, घरामध्ये देखील जावं लागेल. इथे पुन्हा संधी नाहीये. ओहो, हा चेंडू खराब हातायलाय का? थोडस मी म्हणेन खराब हातायला, कारण का उजव्याशीच्या बाहेर होता चेंडू. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, त्या प्रयत्नामध्ये एक्स्ट्रा धावा बहाल केलेत आणि संघाचं खातं खोललंय. हे महत्वाचं आहे. संघ अडचणीत होता, संघाचं खातं इथे मात्र ओपन केलं जातंय. दर्पणने इथे मात्र संघाचं खातं ओपन करण्यासाठी थोडीशी मदत केली आणि धावसंख्या एकाकडेच्या मोबदल्यावरती 1 धाव. गोल्डन डकचा शिकार, पहिलीच विकेट. ओ, या चेंडूवरती इथे मात्र मिड विकेटला फटका केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आकाशच्या माध्यमातून झालंय. एक जबरदस्त क्षेत्ररक्षक देखील आहेत आणि त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. धावसंख्या रोखली जाते. धावसंख्या आतापर्यंत 2 धावा धावफलकावरती. फटका फसलाय, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक झेल खाली, स्वतः आले, झेल टिपले. बॅलन्स इथे मात्र योग्य पाहायला मिळाला आणि विकेट नंबर आले इथे 2 धावा, फक्त 1 आणि विकेट नंबर 2. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन.
दोन गड्याच्या मोबदल्यावरती दोन गड्याच्या मोबदल्यावरती एक धाव फलकावरती. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जिंकण्याची वाट सरळ नसते. कधी चेंडू वळतो तर कधी विकेट पडते, पण जो शेवटच्या चेंडू पर्यंत उभा राहतो तोच खरा सामना जिंकतो. धावा कमी असल्या तरी चालतील मित्रांनो, विश्वास शिल्लक असला पाहिजे, कारण क्रिकेटमध्ये जिंकण्याची वाट नेहमीच विश्वासातूनच जात असते. हे देखील तेवढंच खरं आहे. आणि हाच विश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारा खेळाडू गणेश देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक झेल खाली, परंतु इथे मात्र डीपला प्रोटेक्शन दिले जाते आता मात्र, आणि तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. मिड विकेटच्या डोक्यावर फटका सजवलाय. डीपला प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न या दोन्ही क्षेत्ररक्षकांनी केला आणि म्हणूनच या चेंडूवरती 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडण्यामध्ये यश आले. धावसंख्या आतापर्यंत 3 धावा फलकावरती. ओहो, बोट रोल केली आहे. सुरेख चेंडू हातायला जातोय, परंतु एक्स्ट्रा धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये 4 धावा फलकावरती. या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा आल्यात, 2 विकेट देखील आल्यात. महत्वाचं षटक हातात आहे, टॅप बॉलचं षटक आहे. फक्त या टॅप बॉल मध्ये आपल्याला फक्त चेंडू महत्वाचा आहे, तो म्हणजे चांगल्या टप्प्यावरती हाताळणं. बाकीचं काम हा टॅप बॉल आपोआपच करत असतो, फक्त चेंडू चांगल्या प्रकारे टप्प्यावरती हाताळणं गरजेचं आहे. ओहो, चांगल्या प्रकारे हाताळलाय, चांगल्या. ओहो, पुन्हा एकदा पंचांचा इशारा, पंच आमच्या दिशेने वळले आणि सांगितलं हा चांगला बॉल नाहीये, हा एक्स्ट्रा धावींसाठी बॉल आहे. एक्स्ट्रा धावीने धावसंख्या वाढते. 5 धावा फलकावरती लागले जात आहेत. ही मॅच महत्वाची आहे. महत्वाच्या मॅच मध्ये आपण थोडस एक्स्ट्रा धावा बहाल करतायत. ही चूक करताय, परंतु चूक लवकरात लवकर सुधारावी लागेल. या चेंडूवरती फटका इथे मात्र चांगल्या प्रकारे सजवला गेलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. फटका चांगल्या रीतीने मिडल झालाय आणि त्यानंतर 1 बाउन्स, चेंडू सीमारेषेच्या पार, चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केला, 2 विकेट देखील मिळवल्या गेल्या. चांगलं षटक, मी म्हणेन चांगलं षटक हाताळलंय. जबरदस्त षटक, 2 विकेट. त्यामध्ये दोन्ही बॅटर हे महत्वाचे होते, त्यांना बाद करण्यामध्ये यश आलंय आणि म्हणूनच अपोजिट संघ हा थोडासा या मॅच मध्ये बॅकफुटवरती ढकलला गेलाय. अशाच प्रकारे बॅकफुटवरती ढकलण्यासाठी गोलंदाजांना अतिरिक्त मेहनत करावी लागेल, परंतु दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर फलंदाजांना देखील फ्रंटफुटवरती यायचं आहे, गाडी पट्टीवरती आणायचं आहे. त्यासाठी आत्मविश्वासाने कामगिरी करावी लागेल, कारण का रणांगणामध्ये झालेला पराभव कधीही मोडून काढता येतो, परंतु मनातून झालेला पराभव हा माणसाला कधीच जिंकू देत नाही. हे तेवढंच सत्य आहे आणि म्हणूनच मनातून हार मानायची नाहीये. बिकट परिस्थिती आहे, परंतु त्यातून देखील डाव सावरायचा आहे आणि त्यासाठी प्रयत्न करायचे. धावसंख्या 9 धावा फलकावरती आहेत. ओहो, चांगला चेंडू टॅप केलाय. इथे जर पाहायला गेलं तर पॉइंटला फटका खेळलाय, त्यानंतर एक धाव कंप्लीट केली आहे. ऑन स्ट्राईक वरती राहिलेत. सध्याच्या घडीला आपण पीटरला देखील पाहतोय, संयम राखलाय त्याने, महत्वाचं आहे. आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर संयम राखणं देखील गरजेचं आहे आणि तो संयम हा पीटरच्या माध्यमातून राखला गेलाय. चांगला चेंडू आहे, सन्मान दिलाय. या चेंडूवरती रिवर्सचा फटका फसलाय. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक झेल खाली, थोडेसे दूर राहिले, परंतु हा पंजा खोलला आणि त्या पंजामध्ये अडकवलाय फलंदाज गणेश. बॅक टू द पेव्हलियन. संघाची साथ त्याने देखील सोडली. मैदानाच्या आतमध्ये गौरेश कांबळी रेडीचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. जबरदस्त सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूचं नाव हे सातत्याने रंगतंय असा हा खेळाडू आहे. या मॅच मध्ये त्याला देखील संधी मिळाली. संधी क्वचितच येते, पण जेव्हा येते तेव्हा मोठी उडी घ्या, योग्य वेळ ओळखा, हीच यशाची गुरुकिल्ली आणि तीच गुरुकिल्ली घेऊन मैदानाच्या आतमध्ये गौरेश कांबळी.
ओहो फटका फसलाय चेंडू हवेत क्षेत्ररक्षक झेल खाली पायस ओहो चूक करताय या आधीच्या मॅच मध्ये देखील याच प्रकारचे झेल सोडलेत आपण त्यानंतर खामियाजा भोगावा लागलाय पराभवाला आमंत्रण दिलंय ही महत्वाची मॅच मी मगाशी देखील तेच म्हणालो होतो मगाच्या मॅच मध्ये संधी होत्या या मॅच मध्ये संधी नाहीये इथून यू टर्न नाहीये आपल्याला इथूनच डायरेक्ट सरळ घरचा रस्ता आहे आणि म्हणूनच इथे घरचा रस्ता नापायचा नसेल यशस्वी व्हायचं असेल तर इथे सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील एकट्याने लढून चालणार नाहीये ओहो चांगला चेंडू हाताळलाय कौतुक पुन्हा एकदा इथे पायस अल्मेडाचं करावं लागेल त्याने सांगितलंय माझ्या संघ सहकार्यांनी चूक केली आहे परंतु मी चूक करणार नाहीये मी चांगले चेंडू टाकणार आहे अपोजिट फलंदाजांना रोखण्याची किमयात पण राखली आहे आणि तशाच प्रकारे अजून मला जंजीर जखडवायचं आहे आणि त्यांच्या फलंदाजांना फसवायचं आहे तेच केलं जात आहे ओहो फटका जबरदस्त आहे चेंडू मध्ये काहीच खराबी नाहीये परंतु डाऊन द ग्राउंड हा षटकार 6 धावा लगातो षटकार 6 धावा ओहो या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर निश्चितच चांगला चेंडू दोन षटकांचा खेळ संपुष्टात आणि या दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आतापर्यंत 18 धावा फलकावरती 9च्या सरासरीने धाव बनवल्या गेल्यात पहिल्या दोन षटकामध्ये 18 धावा 3 विकेट थोडस दयनीय अवस्था आहे संघाची तिथून इथे या मॅच मध्ये पलटवार करायचा आणि त्यासाठी या साजेदारीला मी म्हणेन या मॅच मध्ये गौरेश कांबळेला कारण का त्याला एक संधी मिळाली त्याचा जेल सोडला त्याला एक संधी मिळाली आणि जेल सोडल्यानंतर वाघ जसा दहाडतो जखमी वाघाप्रमाणे बॅट्समन बॅटिंग करत असतो आणि सध्याच्या घडीला तेच करावं लागेल फलंदाजाला एक संधी चांगली मिळाली आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल ओहो इथे मात्र कार्पेटच्या साहाय्याने फटका सजवला जातोय मिड विकेटला फटका केला त्यानंतर एक धाव तर निश्चित केली धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 19 धाव फलकावरती क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल केला जातोय कारण का लेफ्ट बॅट्समन इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पीटरला देखील पाहतोय 4 चेंडूमध्ये 8 धावा त्यांनी देखील संयमाने खेळल्यात ओहो फटका जबरदस्त हवेमध्ये उंची आणि लांबी दोन्हींचं मिश्रण आणि चेंडू सीमारेषा पार लगातो षटकार 6 धावा धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 25वा धाव फलकावरती लागल्या जात आहेत चांगलं युद्ध इथे मात्र रंगताना पाहायला मिळते 25वा 3 गड्याच्या मोबदल्यावरती ही धावसंख्या 5-6 षटकांची मॅच आहे म्हणजे तिसरं षटक प्रगती पथावरती आहे अजून देखील जवळजवळ 20 ते 22 चेंडू आपल्या हातामध्ये आहेत कमबॅक करण्याची संधी आपल्या हातामध्ये आहे कमबॅक करावं लागेल फुल टॉस आहे ड्राय केला फटका चांगला खेळलाय भेदण्यात मध्ये यशस्वी होतील का यशस्वी झाले देखील कव्हर्सला भेदलाय चेंडू सीमारेषा पार चौकार आपण चूक करताय जी जंजीर आतापर्यंत अपोजिट फलंदाजांना रोखण्यामध्ये यशस्वी ठरली आहे आता मात्र ती जंजीर जकडण्याची गरज होती तुम्ही कुठेतरी चूक करताय या चेंडूवरती जबरदस्त फटका फसला आणि आता चूक होणार नाहीये कारण का क्षेत्ररक्षक आकाश मसूरकर देखील आहेत जबरदस्त जेल टिपलाय त्याने देखील आणि इथे पीटरचा संयमाचा बाण फुटला आणि पीटरने 18 धावांची खेळी जी साकारली होती ती एंड झाली आहे एंड ऑफ द इनिंग पीटर बॅक टू द पेव्हिलियन धावसंख्या आतापर्यंत 29 धावा 4 गड्याच्या मोबदल्यावरती
बॅटिंगसाठी अनिकेत वांगणकर. मंजिल दूर आहे म्हणून पावलं थांबत नाहीत, काटे आहेत वाटेत म्हणून स्वप्न मरत नाहीत. पडतोय रोज नव्या विश्वासाने, कारण मंजिल त्यालाच मिळते जो हार मानत नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये जो हार न मानणारा खेळाडू आहे तोच दाखल झालाय, अनिकेत वांगणकर. ओहो, त्याच्यासाठी जबरदस्त चेंडू हाताला गेलाय. या चेंडूचं उत्तर नव्हतं, पायांमध्ये बेडा कशा ठोकायचा हे या खेळाडूला माहिती आहे. जबरदस्त चेंडू हाताला गेले आहेत. थोडस चुका क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून झाल्या, परंतु आता मात्र गोलंदाज पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी, लयबद्ध गोलंदाजी. धावसंख्या 29 धावा. तिसऱ्या षटकातील अजून देखील शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या 29 देखील झाली आहे. ओहो, चांगला चेंडू. या चेंडूवरती ते या कव्हर्सला फटका केला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धावसंख्या आतापर्यंत 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा. इथे धावसंख्या चांगली आहे, इथे 30 धावा झालेत म्हणजे 10च्या सरासरीने धावा आहेत. म्हणजे 10च्या सरासरीने अशाच प्रकारे 6 षटकामध्ये 60 बनवल्या तर एक फायटिंग टोटल असणार आहे. कारण का संध्याकाळचं सत्र आहे, बॉल तितकासा ट्रॅव्हल चांगला होणार नाहीये आणि म्हणूनच इथे ऍडव्हान्टेज हे बॅटिंग टीमला देखील असणार आहे. पहिल्या इनिंगमध्ये एक 55 ते 60 धावा बनवल्या तर एक फायटिंग टोटल असणार आहे, यात शंका नाहीये. परंतु बनवून दिल्या जातील का हा देखील एक मोठा प्रश्न आहे. कारण का गोलंदाजी मार्कवरती एक जबरदस्त गोलंदाज पायस अल्मेडा, मॅन फ्रॉम मालवण, एक फिरकीचा जादूगार आणि जादू चालवण्यासाठी तो देखील सज्ज झालाय. या चेंडूवरती फटका हवेमध्ये, फटका फसलाय आणि त्यानंतर विकासच्या इथे जाळ्यामध्ये हा फलंदाज फसताना पाहायला मिळतोय. अनिकेत वांगणकर तो देखील संघाची साथ सोडतोय. संघाची अवस्था पहा, पहिल्या 2 मॅच मध्ये जिंकणारा संघ. एक पराभव देखील महत्वाचा असतो आयुष्यामध्ये. जेव्हा तुम्ही पराभूत होता तेव्हा तुम्ही यश कसं मिळवायचं त्यासाठी प्रयत्न करता. आणि म्हणूनच मी म्हणेन सध्याच्या घडीला कॅडबरी क्लब मसुरी संघाने पहिला पराभव झाला, पहिल्या मॅच मध्ये हरले, परंतु त्यानंतर त्यांनी आपल्यामध्ये सुधारणा केल्या आणि म्हणूनच हा संघ सध्याच्या घडीला यशस्वी होताना पाहायला मिळतोय. परंतु अजून देखील यशस्वी झाले नाही आहेत. आता धावा जरूर रोखल्या गेल्या आहेत परंतु यशस्वी झाले नाही आहेत. 5 विकेट आल्या आहेत, 30 धावा फटकावरती लागल्या आहेत. ही मॅच आहे, ही क्रिकेटची मॅच आहे, कारण का क्रिकेटच्या पटलावरती कमी धावसंख्या देखील वर्चस्व गाजवताना पाहायला मिळाली आहे. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू आहे. ओहो, या चेंडूवरती निश्चितच एक धाव आली. बॅटिंगसाठी आपण अक्षय घाटवल देखील पाहतोय. खेरवाडाचा हा खेळाडू आहे, नॉन स्ट्राईक इन वरती आताच तो पाहायला मिळतोय. एक धाव त्याच्या बॅट म्हणून देखील आली आहे. या चेंडूवरती इथे मित्र पिकअप स्ट्रोक खेळायचा स्टेम स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेग रीजन मध्ये फटका सजवला जातोय. डीपला प्रोटेक्शन आहे, तोपर्यंत एकेरी धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. धाव संख्या आतापर्यंत 32 धावा फलकावरती लागले जात आहेत. इथे आपण युट्यूब मध्ये कमेंट्स देखील पाहतोय. MH स्पोर्ट्स साठी देखील कमेंट्स आलेत. छान इथे मात्र आयोजन, त्याचबरोबर हे लाईव्ह प्रेक्षेपण देखील जबरदस्त पाहायला मिळतात. ओहो, फटका जबरदस्त, षटकार किंग, षटकार ठोकलाय, जबरदस्त वार, चेंडू सीमा रेषा पार, षटकार 6 धावेंसाठी. अडतीस धावा फलकावरती लागले जात आहेत. पुण्यामध्ये जेल आहे येरवडा आणि सध्याच्या घडीला केरवडाचा हा जबरदस्त फलंदाज षटकार किंग अक्षय गाठवळ त्यांना देखील पाहतोय. ओहो, चांगला चेंडू आहे, सन्मान दिला. या आधीच्या चेंडूवरती जोरदार प्रहार पाहायला मिळाला. या चेंडूवरती संयम राखला, थर्डमॅनच्या दिशेने फटका केला, एक धाव कंप्लीट केली. धावसंख्या 39 वरती. धावसंख्या चांगली आहे, फक्त विकेट गेल्या तिथेच थोडस हा संघ बॅकफुट वरती गेलाय, परंतु जबरदस्त खेळाडू त्यांच्याकडे देखील आहेत.
हो चांगला चेंडू आहे, जबरदस्त हाताला गेलाय, अगदी जवळून या चेंडूला वळण दिलंय आणि म्हणूनच आज चेंडू निर्धाव देखील आलाय, थोडस फ्लाईट दिली आणि म्हणूनच हा चेंडू निर्धाव देखील आलाय. धावसंख्या रोखल्या, 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि 4 षटकामध्ये पुन्हा एकदा 10ची सरासरी जवळजवळ मेंटेन ठेवली आणि म्हणूनच धावसंख्या 5 गाड्यांच्या मोबदल्यात 39 धावा फलकावरती येणारे अजून देखील चेंडू असतील ते म्हणजे 12 आणि या 12 चेंडू मध्ये किती धावा बनवले जातील हे देखील पाहायचं आहे. तोपर्यंत सुमधुर संगीताकडे जातोय. चला स्पीडअप करायचा, वेळ घालवायचा नाहीये, चला स्पीडअप करा. देवेंद्र आले, पहिला चेंडू त्यांच्या विरोधात फटका फसला आणि फलंदाज गौरेश कांबळी बॅक टू द पेव्हिलियन. रिप्ले मध्ये फटका पाहतोय, फटका फसला आणि कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने हा झेल टिपलाय. याआधी झेल सोडला होता आणि या चेंडूवरती झेल चांगल्या प्रकारे टिपला गेला. बॅटिंग साठी आता मात्र साहिल गाठवळ हे देखील केरवाडालाच बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. पाहायचंय कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. हा देखील एक जबरदस्त बॅटर आहे आणि त्याला इथे संधी मिळाली, मगपर्यंत संधी मिळाली नव्हती, आता संधी मिळाली. पाहायचंय काय करतील. ओहो फुलटॉस होता, इथे मात्र बॅक टू द बॉलर फटका केलाय, डाऊन द ग्राउंड फटका सजवला गेला, त्यानंतर एक धाव तर निश्चित आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये कारण का सध्याच्या घडीला स्ट्राईक वरती अक्षय घाटवर स्ट्राईक वरती त्यांना देखील आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या बॅट मधून एक मोठा धमाका देखील पाहायला मिळाला होता. या चेंडूवरती फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आले झेल खाली, झेल अलगट टिपला जातोय. अजून एका फलंदाचा खेळ संपुष्टात. अक्षय घाटवर बॅक टू द पेव्हिलियन. चला बॅट्समन लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचं. बॅट्समन चला प्लीज स्पीडअप करायचं बॅट्समन. धावसंख्या आतापर्यंत 40 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 7 गड्यांच्या मोबदल्यावरती या 40 धावा आल्यात. मित्रांनो आपल्या शक्तीची गडन ही कठीण प्रसंगांमध्येच होत असते आणि ती सततच्या आत्मचिंतनाने अधिक दृढ होत असते. हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. आत्मचिंतन करून आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. नितेश राहुल हा देखील पाहायला मिळतोय. हा देखील जबरदस्त खेळाडू आहे. रेडीचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तो देखील दाखल झालाय. पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग त्याच्यामध्ये उतरून केली जाईल. हो फटका खेळायचा होता इथे मात्र मिड विकेटला, परंतु खेळलाय डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने वी झोन मध्ये, म्हणजे बॅटचा संपर्क खास नाहीये. बॅटच्या टोला हा चेंडू लागला आणि म्हणूनच या चेंडूवरती फक्त एकच धाव संघाच्या खात्यामध्ये. चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न होता, थोडस गतीने बीट झालेत आणि म्हणून धावसंख्या 41. चला स्पीडअप करायचा आहे, वेळ घालवायचा नाहीये. ओ चांगला चेंडू वळवलाय, अगदीच फलंदाजाच्या जवळून वळवलाय आणि म्हणून हा चेंडू यशस्वी देखील झालाय. जबरदस्त गोलंदाजी मार्कवरती देवेंद्र आपण त्यांना देखील पाहतोय. चांगला चेंडू हाताला गेलाय. देवेंद्र हिंदळेकर सुकडवाडचा हा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये राहिली आहे. स्लॉगवरचं षटक हाताळणं सोपं नाहीये, हाताळले या खेळाडूने चांगल्या प्रकारे हाताळले. चला स्पीडअप करायचं मित्रांनो, वेळ घालवायचा नाहीये. चला स्पीडअप करा. पंचाची भूमिका देखील चांगल्या रीतीने पार पाडली जाते. ओहो चांगला चेंडू हाताळला जातोय. निश्चितच देवगडचा एक उभरता सितारा शुभम गायकवाड आपण त्यांना पंचाची भूमिका देखील पाहतोय आणि त्याचबरोबर अण्णा चव्हाण सर हे देखील मेन पंचाच्या भूमिकेत आपण त्यांना देखील पाहतोय. धावसंख्या आतापर्यंत 5 षटकांचा खेळ हा संपुष्टात आलाय आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41 धावा. चला स्पीडअप करायचं, वेळ घालवायचा नाहीये.
देवेंद्र इंदेकर जबरदस्त षटक हाताळलंय. एका षटकामध्ये फक्त 2 धावा आणि 2 विकेट. महत्वाचं षटक. स्लॉगवरचं षटक हाताळणं सोपं नसतं, कारण का फलंदाजाच्या मनामध्ये एकच विचार असतात की मोठे फटके कसे घ्यायचे आणि त्यामध्ये चांगले चेंडू हाताळणं गरजेचं असतं. एक चूक झाली तर त्याचा खामियाजा भोगावा लागतो, परंतु जबरदस्त षटक हाताळलंय. कौतुक करावं लागेल देवेंद्र. आणि देवेंद्र म्हणजेच मास्टर माइंड आणि सध्याच्या घडीला तेच मास्टर माइंड इथे देवेंद्र या मॅच मध्ये ठरताना पाहायला मिळाले. ओहो, चांगला चेंडू हाताला गेलाय. फुल लेनचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय. फटका तर कार्पेटच्या साहाय्याने मिड विकेटला केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव तर कंप्लीट केली आहे. धावसंख्या वाढतीये. धावसंख्या आतापर्यंत फक्त आणि फक्त 42 धाव फलकावरती. या दोन षटकामध्ये कमबॅक चांगल्या रीतीने केलाय. या चेंडूवरती स्लॉट मध्ये आले आणि चेंडूला पाठवलंय सर 6 धावेसाठी. लगातो हा शानदार षटकार. काय फटका केलाय. जबरदस्त फटका सजवला जातोय. कोणीतरी म्हटलं देखील आहे, ज्यांचं विजन मोठं असतं त्याला तात्पुरत्या अडचणी कधीच थांबू शकत नाहीत. आणि लक्ष मोठं आहे, जिंकायचं आहे आणि त्यासाठी इथे मात्र प्रयत्न करतायत. ओहो, अजून एक लगातो षटकार का? हो, लागला तर षटकारच. आणि या चेंडूवरती देखील 2 चेंडूंवरती 2 प्रहार. चेंडू मात्र सीमा रेषा पार. शानदार षटकार. प्रथमेश वरती दडपण आहे. 2 चेंडू 2 षटकार. कोणी लगावलेत? युवा स्टार साहिलने लगावले. जबरदस्त कामगिरी. साहिल घाटवळ त्याच्या बॅटमधून हवाई सफर. 6 धावा सातत्याने. चला स्पीडअप करायचंय. आपल्यालाच दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करायचे, त्यामुळे स्पीडअप करा. चला, षटकार पाहायला मिळाले. धावसंख्या 54 वरती विराजमान झाली आहे. सुरुवातीला जकडणारी ही धावसंख्या. 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत या इनिंग मध्ये. ओहो, चांगला चेंडू हाताला जातोय. क्षेत्ररक्षण इथे मात्र चांगल्या रीतीने झालंय. या चेंडूवरती फेकी झाली आणि विकेट आली. इथे साहिलला जावं लागेल. पाहायचंय कोण आलंय. साहिलच इथे मात्र माघारी परतलेत का? हो, चला बॅट्समन लवकरात लवकर आतमध्ये यायचंय. चला, साहिलच्या या खेळीसाठी थोडासा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. येणाऱ्या काळामध्ये हा देखील टेनिस क्रिकेट, या सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा चेहरा असेल यात शंका नाहीये. छोटीशी झलक परंतु सबसे अलग पाहायला मिळाली साहिलच्या माध्यमातून. साहिलची खेळ संपुष्टात आली आहे, परंतु त्याची जागा कोणी घेतली हे देखील पाहावं लागेल. रोहन लोणे मैदानाच्या आतमध्ये, त्यांना देखील आपण पाहतोय. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. नो चेंडूचा इशारा केलाय. या आधी 2 षटकार आले. प्रेशर त्याच्यावरती देखील आहे. प्रथमेशवरती प्रेशर आहे आणि म्हणूनच इथे एक्स्ट्रा धावा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या कितीवरती आहे? धावसंख्या आतापर्यंत 56 धावा फलकावरती. हा चेंडू फ्रीटचा असणार आहे. पंचांचा इशारा देखील आला. वादळाचा इशारा. वादळ येईल का? ओहो, फटका जबरदस्त घेतलाय. इथे मात्र मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळतंय. आणि त्यानंतर एकेरी धाव. दुसऱ्याचा प्रयत्न, फेकी चांगली झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न मात्र प्रयत्नच राहिलाय. दुसऱ्याचा प्रयत्न इथे मात्र झाला नाही, कारण का चांगली फेकी पाहायला मिळाली. धावसंख्या एका संख्येने वाढणार आहे. धावसंख्या आतापर्यंत 57 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. 8 विकेट आले आहेत. 2 विकेट देखील अजून देखील
शेवटचा चेंडू त्याच्या वरती केला प्रहार, लगातो षटकार. शेवटच्या चेंडूवरती आलेला हा षटकार या विजयाचं कारण ठरेल का? शेवटच्या षटकामध्ये किती आल्या? तब्बल 21 आल्या आणि या 21 धावा या मॅच मध्ये वर्चस्व निर्माण करतील का? पहिल्या इनिंगचा एंड तर झालाय, दुसऱ्या इनिंग मध्ये काय हे देखील पाहायचं आहे. कोणीही कुठे जायचं नाहीये, कारण का ही स्पर्धा आपल्या सिंधुदुर्गच्या अभिमानाची स्पर्धा आहे. सिंधुदुर्ग प्रीमियर लीगची स्पर्धा दिनेश गावकर मित्र मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. इथे सुरुवातीला विकेट आल्या, परंतु त्यानंतर देखील एक चांगलं टोटल उभारलंय. मी सांगितलं होतं 60+ धावा या मॅच मध्ये वर्चस्व गाजवतील. पाहायचं आहे शेवटच्या षटकामध्ये आलेल्या 21 धावा या मॅच मध्ये वर्चस्व निर्माण करतील का? यानंतर ज्यांनी याच सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट विश्वामध्ये समालोचनातून वर्चस्व निर्माण केलं ते प्रसादजी चाळके सर. आपण त्यांच्याकडे देखील जातोय. ओव्हर टू प्रसादजी चाळके सर. थँक्यू. धन्यवाद जयेश. शेवटचा सामना येते आणि शेवटच्या सामन्यासाठी आपण पाहतोय दुसऱ्या इनिंगचा खेळ. 64 धावांचं लक्ष. चला आपण लगेचच फिल्डिंग सेट करा, आपल्याकडे वेळ कमी आहे. दर्पण आचरेकर त्यांच्या साथीने लतेश साळगावकर हे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. 64 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्ककडे टेबलचं षटक घेऊन गोलंदाज गौरेश. पहिल्या षटकासाठी गौरेश यांची निवड केली गेली आहे. 30 स्कलच्या बाहेर एकही क्षेत्ररक्षक असणार नाही आणि त्याचमुळे फलंदाज त्याचा फायदा इथे घ्यावा लागेल. दर्पण आचरेकर ऑन स्ट्राईक. पहिला बॉल शॉर्ट आर्म पुलचा फटका. चेंडू हवेत भरपूर उंच गेलाय. 2 क्षेत्ररक्षक जज करतायत तिथे झेल टिपण्यासाठी, परंतु इथे झेल हातामधून निसटलाय. पहिल्या बॉलला इथे जीवनदान प्राप्त झालंय. दर्पण आचरेकर यांना संध्याकाळच्या सत्रामधील हा महत्वपूर्ण मुकाबला. दर्पण आचरेकर त्यांच्या साथी लतेश साळगावकर, गोलंदाजीसाठी गौरेश कांबळे. गोलंदाजी माकडे पहिल्या षटकासाठी त्यांची निवड केली गेली. पहिल्या बॉलला तो चान्स क्रिएट केला होता. कठीण होता असेल, परंतु टिपणं खूप गरजेचं होतं. वेगवान चेंडू मागील क्षेत्रात मार्गस्थ झाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आला. 1 धाव इथे मिळेल. 64 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे, म्हणजे प्रति षटकामागे एक 10 ते 11 धावा तुम्हाला कराव्या लागतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव इथे वेगाने पूर्ण केले गेले. एकेरी धावेवर समाधान मानतात दोन्ही बॅटर. माहिती आहे नक्कीच प्रत्येक बॉलवर ती धाव येणं खूप गरजेचं आहे. आपण पाहतोय श्री दिनेश गावकर मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2026. फास्ट वेगाने डिलिव्हर केलाय. पुन्हा एकदा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. जितके जास्त चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातील, जितके जास्त डॉट टाकले जातील, तितका दबाव हा फलंदाजी करणाऱ्या संघावर वाढणार आहे. टॉस जिंकला होता कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरी क्रिकेट टीमने. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्रयत्नच राहतोय. वेगवान गोलंदाजी आपण पाहायला मिळते. गौरेश कांबळे या गोलंदाज. राईट आर्म राऊंड विकेट प्रकारची गोलंदाजी गौरेश यांची. साडा बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वाह, जबरदस्त झेल तिथे टिपला गेलाय. आउट होईल बॅटर. दर्पण आचरेकर या मॅच मध्ये केल निराश करतोय आपल्या संघ साथीदारांना. महत्वाची विकेट आले. मोठा विकेट आलाय. आडव्या बॅटने तो फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु कुठेतरी बॅट अँड बॉलचा संपर्क नाही होऊ शकला. 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर. MH स्पोर्ट्सच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा थेट प्रक्षेपित आपण पाहतोय. अनेक प्रेक्षक प्रत्यक्षरित्या इथे ही मॅच पाहण्यासाठी उपस्थित आहेत. ते सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आकाश मसूरकर हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते बॅटिंगसाठी. आकाशने देखील खूप चांगली कामगिरी आजच्या दिवसभरामध्ये केली आहे, प्रभावित केले आहे, परंतु या मॅचमध्ये तशाच प्रकारचा खेळ आकाशला देखील करावा लागेल.
आकाश स्ट्रायकिंग एंडला असणार आहे. आकाश नॉन स्ट्रायकिंग एंडला ललतेश. गौरीश यांचा पुढचा बॉल अतिशय वेगाने डिलिव्हर केलाय. टप्पा खाल्यानंतर थेट विकेट किपरचा वेध घेतोय. थर्ड बॉल पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाल्याने पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 64 धावांचा इथे पाठलाग म्हणजे 30 चेंडूंचा खेळ बाकी आणि 61 धावांची आता आवश्यकता. 30 चेंडू 61 धावा आवश्यक असतील. आता विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या संघाला संध्याकाळचं सत्र आहे. हा टॉस जिंकला होता. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. त्यानंतर बॅटिंगचं आमंत्रण दिलं गेलं होतं फ्रेंडशिप चेंदवन क्रिकेट टीमला आणि फ्रेंडशिप चेंदवन क्रिकेट संघ प्रथम बॅटिंग करत असताना 6 षटकांमध्ये 63 धावा केल्या. की संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर धावा चेस करणं तितकं सोपं नसतं. परंतु आता लतेश आणि आकाश या दोघांना एक भागीदारी रचावी लागेल. ती पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. गोलंदाजीसाठी गणेश करंगुटकर हा गोलंदाज सज्ज होतोय. दुसरं षटक. पहिला बॉल हवेत खेळलाय. भरपूर उंच उडालाय. क्षेत्ररक्षक कॅच टिपण्याचा प्रयत्न करतोय. टिपला देखील गेलाय. आउट. फलंदाज लतेश यांचा खेळ या मॅच पुरता थांबतोय. अजून एक मोठी विकेट प्राप्त केली आहे फ्रेंडशिप चेंदवन क्रिकेट संघाने. विकेट आली. एक मोठी विकेट. त्याच्याकडून भरपूर साऱ्या अशा अपेक्षा होत्या. तो लतेश या मॅच मध्ये नाराज करतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय भरपूर उंच उडाला होता. उंची मिळाली परंतु हवी तितकी लांबी नाही मिळाली या चेंडूला. परिणामी लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे झेल टिपतोय. चांगला झेल इथे टिपला गेलाय. प्रथमेश पारकर नो बॅटर. थोडंसं फास्ट जा. वेळ कमी आणि त्यामुळे सामना लगेचच फास्ट खेळणं खूप गरजेचं आहे. आकाश आकाश याच्यावर आता जबाबदारी असणार आहे मोठी. कारण मागच्या मॅचमध्ये आकाशनेच डावाला सावरलं होतं आणि आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता. परंतु मागच्या मॅचमध्ये तुम्ही काय केलं तर याला या मॅचमध्ये नाही आहे महत्त्व. या मॅचमध्ये तुम्हाला शून्यातूनच सुरुवात करायची आहे. 9व्यानेच खेळायचं आहे आणि त्यामुळे या मॅचमध्ये पुन्हा एकदा ती 9व्याने खेळावं लागेल. प्रकाश अगर प्रथमेश फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ साईडला चेंडू टप्पा खाल्यानंतर थेट विकेट किपरचा वेध. थर्ड बॉल. चांगली गोलंदाजी गणेश यांची पाहायला मिळते. उद्याच्या दिवशी देखील 4 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. उद्या देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत खेळाडू या स्पर्धेसाठी दाखल होतील. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा बॉल पाहायला भेटेल. एक्स्ट्रा धावा इथे स्कोर कार्डमध्ये जमा होतील. एकेर दुहेरी धावा देखील भरपूर महत्त्वाच्या ठरतील. कारण आता पाहायला गेले तर 7 धावा या धावफलकावर आहेत. 64 धावांचा इथे करायचा आहे पाठलाग आणि 64 धावांचा पाठलाग करत असताना 2 महत्त्वपूर्ण गडी बाद झालेत. यावेळेस हवेत खेळलाय. मोठा फटका आलाय. चेंडू जातोय थेट सीमारेषा पलीकडे. षटकार. सॉरी माफ करा 7 धावा नव्हत्या. 10 धावा झाल्यात. 4 धावा स्कोर कार्ड होत्या. त्यानंतर हा षटकार आलाय. 10 धावा या धावपलकावर. सामना फास्ट घ्यायचा आहे. जितका सामना फास्ट खेळला जाईल तो महत्वाचा असेल. पुढचा बॉल. पुढचा बॉल. गोलंदाज गणेश पुढचा बॉल घेऊन सज्ज झालेत. स्कट केलाय. पॉईंट क्षेत्रामध्ये फटका पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केली गेले. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत फक्त 1च धाव इथे आले. ह्या एकेरी दुहेरी धावा भरपूर महत्त्वाच्या ठरतील या मॅचमध्ये. ती भूमिका इथे बजावत असता आपण पाहतोय प्रथमेशला. चांगला फटका प्रथमेशच्या बॅटमध्ये आला. त्यानंतर तो संयम इथे दाखवला प्रथमेशने. पुढचा बॉल पॉवर प्ले षटक आहे.
फुल टॉस बॉलला एक्स्ट्रा कव्हरला मारलंय ते एक्स्ट्रा पॉवर लावलंय चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी एक दणदणीत शानदार दमदार चौकार. आकाश याच्यावर जबाबदारी मोठी असणार या मॅच मध्ये ती जबाबदारी ओळखून आकाशला खेळावं लागेल परंतु दुसऱ्या बाजूने फिल्डिंग करणाऱ्या टीमला आकाशची विकेट महत्वाची ठरेल. 4 धावांनी धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या 15. 15 धावा स्कोर कार्डवर. पुढचा बॉल वेगवान चेंडू तेज तरार आउट. पंच इथे बाद देत आहेत. टप्पाखाल्यानंतर चेंडू पायाला लागतोय. LPW ची अपील देखील केली गेली आणि त्यानंतर आकाश इथे आउट होते. या मॅच मध्ये एक मोठी विकेट इथे प्राप्त केली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. पंधरा धावसंख्येवर दुसरा धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 64 धावांचा इथे करायचा आहे पाठलाग. परंतु प्रथमेश पारकर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या साथीने बॅटर नेविल दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. तर ती भागीदारी बिल्ड करावी लागेल. गोलंदाजीसाठी गौरेश कांबळी गोलंदाजीच्या माकडे सज्ज होतोय षटक क्रमांक घेऊन. तिसरं महत्वपूर्ण षटक असं प्रत्येक षटक आता महत्वाचं असणार आहे कारण धावा चेस करायच्या आहेत. एखादं जरी षटक जास्त धावांचं आलं तर गोलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव वाढेल. पहिला बॉल मिड ऑफला क्षेत्ररक्षक कॅच टिपतोय. विकेट प्राप्त केली आहे पहिल्याच बॉलला इथे गौरेश यांनी. अजून एक विकेट प्रथमेश पारकर यांना माघारी परतावं लागेल. प्रथमेश यांची विकेट आली आहे. महत्वाच्या या सामन्यामध्ये प्रथमेश यांनी देखील नाराज केले. विनय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विनय धोरी स्ट्राईक एंडला. पुढचा बॉल गौरेश यांचा. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळला. लंगालला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल करेल परताव. तोपर्यंत एकच धाव इथे कंप्लीट केले गेले. एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटरला. 64 धावांचा इथे पाठलाग करायचा आणि 64 धावांचा पाठलाग जर का यशस्वीरित्या करायचा असेल तर ती भागीदारी महत्वाची आहे. ते मोठे फटके देखील महत्वाचे आहेत. प्रत्येक बॉलवर धाव येणं महत्वाचं आहे परंतु दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत होताना पाहायला भेटे. शॉर्ट मिड विकेटला फटका आलाय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आलाय. चेंडू अडवलाय. तोपर्यंत एकच धाव इथे कंप्लीट केले गेले. MS स्पोर्ट्सच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा थेट प्रक्षेपित पाहतोय. ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मातब्बर खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळाले. गोपाळ भट्टा आपण पाहतोय विकेट किपरच्या भूमिकेत. चेंडू ऑप्टिकच्या बराचसा बाहेर. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. एक्स्ट्रा बॉल एक्स्ट्रा धावा देखील भरपूर महत्त्वाच्या ठरतील. प्रत्येक धावा महत्त्वाची. धावा कशाही येवत त्या बॅटने येवत एक्स्ट्रा असू देत धावा भरपूर महत्त्वाच्या ठरत आहेत मॅचमध्ये. पुढचा बॉल यावेळी साड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट हँड बॉलचा संपर्क नाही तिथे होऊ शकला. चेंडू गेला विकेट किपरकडे. डॉट बॉल जितके जास्त डॉट बॉल तितका दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावर वाढेल. धावा येणं गरजेचं आहे. याही वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला गेला. पुन्हा एकदा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी योग्य टप्प्यावरची गोलंदाज गौरेश कांबळे यांच्या माध्यमातून होते. धावांसाठी संघर्ष करण्यास भाग पाडणारी गोलंदाजी आपण पाहतोय. 64 धावांचा पाठलाग आतापर्यंत पाहिला तर 17 धावा धावफलकावर. उद्या आपण पाहणार आहोत कारगिल स्पोर्ट्स बागमाळा, अमोल 11 मिडबाव, गांगेश्वर तळेरे, भाव्या स्पोर्ट, साई 11 सावंतवाडी या टीम्स उद्याच्या दिवशी पाहायला मिळतील. डॉट बॉल आलाय.
गणेश गणेश पहिला बॉल बॅटची कट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय विकेट सपतात अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला नेव्हिल देखील माघारी परततोय नेव्हिलची विकेट आली आपण पाहिलं तर गौरीश यांनी कमाल केली 2 षटकं टाकली 2 षटकांमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेत गौरीश यांची जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये आपण पाहतोय त्यानंतर गणेश देखील तशाच प्रकारची गोलंदाजी करत असताना चला फास्ट जायचं बॅटर थोडंसं प्लीज आज आपण पाहतोय पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी तब्बल 30,000 च्या वरती ती व्ह्युअरशिप इथे प्राप्त झाली या स्पर्धेसाठी या स्पर्धेवर संबंध सिंधुदुर्गकरांनी प्रेम केले सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरून देखील ही स्पर्धा संबंध महाराष्ट्र राज्यभर पाहिली जाते एक दैदिप्यमान आयोजन आपण पाहतोय श्री दिनेश गावकर मित्रमंडळ यांचं दर्जेदार डोळे दिपवणारे आयोजन कॉन्क्रीटचं विकेट सपाट आउटफील्ड टेप बॉलचा वापर केला गेला MH स्पोर्ट्सच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा थेट प्रक्षेपित पाहायला भेटते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मातब्बर खेळाडू या स्पर्धेसाठी आज आपल्याला पाहायला मिळाले त्यानंतर आमच्या समवेत जयेश पोटपुळे यांचं देखील समालोचन आज आपण ऐकलं अशी भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय अवध मुजावर स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी सज्ज झालाय पहिला बॉल खेळत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अबुद यांनी केला परंतु पॅटर्न बॉलचा संपर्क नाही तिथे होऊ शकला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल 64 धावांचा पाठलाग 18 धावा धावपलकावर म्हणजेच आत्ता मात्र 16 बॉलमध्ये 46 धावांची आवश्यकता आता काही करावी लागेल आता मोठे फटके खेळावे लागेल संघर्ष इथे करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला यावेळेस चांगला चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले तर गणेश देखील प्रभावित करतात या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी सकाळच्या सत्रापासून गणेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली याही मॅचमध्ये तशाच प्रकारची गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय विरोधी संघाला धावांसाठी संघर्ष करायला लावतायत गोलंदाज यावेळेस फुल टॉस आणि फुल टॉस बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार 24 धावा आता धावपलकावर 6 धावांनी धावसंख्येत वाढ झाली 64 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे अजूनही 40 धावांची आवश्यकता असणार आहे अशा प्रकारची फटकेबाजी झाली तर निश्चित रूपाने बॅटिंग करणारा संघ देखील आता कमबॅक करू शकतो या मॅच मध्ये 40 धावांची आवश्यकता हा क्रिकेटचा खेळ आहे या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही ऑन साईडला फटका आलाय स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडू अडवलाय एकच धाव पाहायला मिळते या चेंडूवर एकेरी धावांनी स्ट्राईक रोटेट विनय स्ट्राइकिंग एंडला सज्ज झालाय इथं विनय यांच्यावर देखील जबाबदारी असेल मोठे फटके मारण्याची साडा बॅटने खेळण्याचा प्रयत्न तितका चांगला संपर्क इथे बॅट अँड बॉलचा होऊ नाही शकला चेंडू जातोय मागे क्षेत्रात डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळेल षटक क्रमांक 4 चा खेळ समाप्त झालाय 4 षटकांत धावसंख्या 26 धावा 64 धावांचा पाठलाग 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला करायच्या आहेत 19 धावा सिक्सर सुप्रीमोच्या बॉलने क्रिकेट स्पर्धा खेळवली जाते शेवटची 2 षटकं आजच्या दिवसातील आणि या 2 षटकांमध्ये आपण 38 धावांचं लक्ष 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग होईल का अनिकेत वांगणकर गोलंदाजीसाठी सज्ज झालाय 12 बॉलमध्ये 38 धावांची आवश्यकता पहिला बॉल अतिशय वेगाने डिलिव्हर केलाय परंतु लेग टिकच्या बाहेर पिचिंग होतं वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा समीकरण बदललंय 12 बॉलमध्ये आता करायचे आहेत धावा 37 ते धावांचा पाठलाग होऊ शकतो परंतु ते मोठे फटके आवश्यक असतील बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी अबुत मुजावर हा फलंदाज आहे वा काय फटका मारलाय अप्रतिम फटका पाहायला मिळतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी हा जबरदस्त फटका संजीवनी देणारा हा फटका पाहायला मिळतोय या मॅच मध्ये कमबॅक करणारा फटका आलाय अबुदच्या बॅट मधून अबुद सांगतोय मी असून मैदानाच्या आतमध्ये आहे
आणि माझ्यामध्ये ती ताकद आहे धावा करण्याची. 6 धावा इथे आल्या. 6 धावांनी धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या बसते धावपलकावर 33. 11 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे आणि 11 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरी क्रिकेट टीमला. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने शॉट आर्म पुल पॉवरफुल हिट सक्सेसफुल बनलाय. चेंडू गेलाय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. आता दबाव गोलंदाजावर असणार आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय हा फटका अबूच्या बॅट मधून दी फोर्स केला. जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. कॅमेऱ्यावर अतिशय सुंदर पाहायला मिळते. MS स्पोर्ट्सचा लाईव्ह. 10 बॉलचा खेळ शिल्लक. 10 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 25 धावा. 10 बॉल 25 धावा 10 चेंडू मध्ये करायचे आहेत. एका बाजूने कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे, दुसऱ्या बाजूने फ्रेंडशिप चेंदवन. कोण जिंकेल फ्रेंडशिप चेंदवन की कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे? रोमांचक सामना संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. आता टप्पा खाल्यानंतर ऑप्टिकच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू. वाईड बॉल आलाय. हा दबाव असणार आहे गोलंदाजावर. 2 षटकार त्यानंतर वाईड बॉल टाकला गेलाय. कमालीचा सामना रंगलाय. एकदा अबूत स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालेत. 2 बॉल मध्ये 2 षटकार. तिसरा बॉल ओव्हर पिच होता. अलॉंग विथ द कार्पेट जमिनीच्या सेंचुरी ट्रॅव्हल करतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आलाय. नॉन स्ट्राईक एंडला धोका. रन आउट. फलंदाज नेव्हिल यांची विकेट आले. एक वेळी असं वाटलं होतं की आता अबूत बाद होत आहेत की काय, परंतु नेव्हिलची पावलं पॉपिंग क्रीजच्या बाहेर निघाली. पुन्हा एकदा षटकार पाहायला भेटतोय. 47 धावा 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. 6 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. अनेक त्यांचा चेंडू जसे वेगाने डिलिव्हर केला होता त्यानंतर एक चांगला फटका इथे एक्झिक्यूट केला बॅटर अबूत यांनी. या षटकामध्ये विचार केला तर तब्बल 21 धावा इथे खर्च केल्या गेल्या आहेत. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी आवश्यक असणारे धावा 17. 6 चेंडू 17 धावा. 17 धावा 6 चेंडू मध्ये इथे करायचे आहेत. गोलंदाजी मागकडे गोलंदाज सज्ज होतोय. निनाद यांची निवड केली गेली शेवटच्या षटकासाठी. स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर सज्ज झालेत. योगेश साळकर. पहिला बॉल. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल योगेशच्या बॅट मधून आडव्या बॅटने शॉर्ट आर्म पुलचा फटका पाहायला मिळालाय. 6 धावांसाठी षटकार. योगेश यांच्यासाठी अटॅकिंग क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं परंतु नाही दबाव घेतला, नाही कसून गेले. पाठवल्या चेंडूला थेट सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. समीकरण बदललंय. 5 बॉलचा खेळ शिल्लक राहिला आणि 5 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. कमालीचा सामना रंगलाय. प्रेक्षक सर्व नजरा लावून राहिलेत बॅटरकडे. पुढचा बॉल पुलावर लाईन प्रकारचा चेंडू होता. बॅटर कडून चुकलाय चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय पाहूया. कोणता बॅटर इथे आउट झालाय. ती चतुराई दाखवले गोपाळ भट्टे आणि त्या अनुभवाचा वापर मैदानाच्या आतमध्ये केलाय. एक क्षणी असं वाटलं होतं नॉन स्ट्राईक एंडला थ्रो मारतील परंतु स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिट केला आणि ते विकेट. चेक केलं जाईल आमच्या स्ट्रॉंग रूम मध्ये. दिनेश गावकर इथे उपस्थित आहेत. त्यांच्या देखरेखीखाली हे चेक केलं जाईल. इतर पण जर का पाहिलं तर डॉट बॉल म्हणजेच निसटला होता हातामधून चेंडू आणि त्यानंतर हिट केला गेलाय. सामना आता कमालीचा रंगलाय. विकास कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅटिंगसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मिस्टर 360 डिग्री म्हणून त्यांची ओळख आहे.
योगेश आउट आहेत. योगेश यांचे विकेट स्ट्रायकिंग एंडला आले. आता मात्र विकास कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत बॅटिंगसाठी. समीकरण बदललंय. पुढचा बॉल विकास कदम, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. इथे मात्र चेंडू विकेट किपरच्या हातामधून निसटलाय आणि त्याचा फायदा घेतला गेलाय. एक धाव कंप्लीट होते. स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज अबोध मुजावर. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. कमालीचा सामना रंगलाय. पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. तीन बॉल 10 धावा, 2 मोठे फटके. गोलंदाज तयार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू विकेट किपर कडे गेलाय. ओके पंच, पंच आपण सांगायचं आहे. ओके पंचांनी ते रिव्ह्यूची मागणी केली. पंच चेक करायचं आहे. इट्स फेअर डिलिव्हरी. 2 चेंडू आता विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. शेवटचे 2 बॉल बाकी. अबुद मुजावर स्ट्रायकिंग एंडला. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. वेगवान भन्नाट वेगाने डिलिव्हर केलाय. टप्पाखाली ते चेंडू विकेट किपरचा वेध घेतोय. शेवटचा बॉल बाकी आता 10 धावा. तो रनआउट भरपूर महत्वाचा ठरला या मॅच मध्ये, कारण योगेश यांनी देखील षटकार मारला होता. योगेश यांच्या बॅटमध्ये देखील ती ताकद होती, परंतु ती घाई करण्याची गरज नव्हती. नंतर ती घाई गडबड केली गेली. रनआउटची विकेट आली आणि त्यानंतर सामन्याने कलाटणी घेतली. पुढचा बॉल उलटा स्वतः ऑन साईडला खेळलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय स्क्वेअर लेग. ती सीमारेषेच्या बाहेर देखील गेलाय 4 धावांसाठी. परंतु हा सामना फ्रेंडशिप चेंदवन क्रिकेट संघ विजयी होतोय. फ्रेंडशिप चेंदवन क्रिकेट संघ अभिनंदन. पुढील मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा असणार आहेत. आणि कॅडबरी क्रिकेट क्लब मसूरी क्रिकेट टीमने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. या मॅचमध्ये जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला खेळ दोन्ही संघांनी केला. दोन्ही संघांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. आजचा दिवस इथे समाप्त होतोय.